कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुणी आहे का? अरे या गाडीचा मालक कुणी आहे का? थांब 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 थांब, मी करतो थांब। अरे बघ ना काय होतंय का बघ उघडा। अहो साहेब, काय आता एकटाच आहे। तोच विचार मी करतो, याचे वडिलांना सोडून कसे काय गेले असतील? साहेब आपण एक काम करूया, सगळ्यांनी मिळून हा दरवाजा तोडूया आणि त्या बाळाला बाहेर काढूया। अरे नको बाबा, दरवाजा वगैरे नको तोडूस। त्या काचा बिचा फुटला तर त्याला त्रास व्हायचा, उगाच त्या मुलाला त्रास होईल ना। ए अरे बघ जरा तिकडे बघ पटकन। ना उडत बघा तो रडतोय। थांब 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 बाळा थांब थांब। तुम्ही इथे ऐकून खोला। काका काय झालं? अगं बघ ना, हा मुलगा कधीपासून या गाडीत अडकलेला दिसतोय आणि कोणतरी याला सोडून निघून गेलंय। म्हणजे अरे मला द्या एक मिनिट, जरा बघ बरं। थांब 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 थांब, कधीपासून ट्राय करतोय मी, सगळं करून बघितलं। काका हे धरा। तू ऐक बाळा, तू ना मागे जा, मागे। आता ना कान बंद कर कान, आणि कान बंद करून तिकडे बघ, तिकडे त्या साईडला बघ। हा काका एक मिनिट। हा बघ शिवा, जरा जपू ना। शिवा बाळा ये, आई येणार की नाही आता? बाबा हा ये पटकन ये। शाबास, नाही रडायचं नाही, झालं आलो की नाही आपण। ओ नाही। काय झालं बाळा? बाबा तुमचा मुलगा आहे का? हा। तुम्ही याला सोडून असं गाडीत निघून गेलात आणि गाडी बंद केलीत? हा, याला काय अर्थ आहे? सर थोड्या वेळासाठी गेलो होतो मी। केवढा रडत होता तो, जरा बघा, काळजी घ्या त्याची। धन्यवाद सर, थँक्यू मॅडम, खूप उपकार झाले तुमचे आमच्यावर। शिवा, तुझ्या हाताला केवढं लागलंय ते? अहो नाही ठीक आहे, एवढं नाही, इकडे ये माझ्या बरोबर। अरे पाण्याची बाटली दे। हा ठीक आहे, पाणी किती लागलंय? हा इथे जवळच हॉस्पिटल आहे, आपण तिकडे जाऊन तुझ्यावर उपचार करूया। अहो नाही काका, मी ठीक आहे, एवढं काही नाही झालंय मला। नाही काय, तू सगळ्यांना मदत करतेस, आज मी तुला मदत करणार आहे। चल बस बस बस, हे घे, बस 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 बस। आशू, काय चाललंय तुझं? हे काय उगाच आडेवेडे घेऊ नको। आपलं काय ठरलं होतं? काय? तू शिवापासून लांब राहणार, पूजा वगैरे कशाला? म्हणजे काय यार, तू सारखं फिरून त्याच टॉपिक वरती येतो, मला कळत नाही। म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे शिवाशी? हा, आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला आई म्हटली परवा की नाही बा आशुतोष, जी लोक आपल्याला संकट काळात मदत करतात त्यांना कधीही विसरायचं नाही। शिवा मदत करते की अडचणीत आणते याचा जरा शांतपणे विचार। आम्हाला क्लिअर दिसतंय, तू तुझं बघ। काय तुला क्लिअर दिसतंय सांग बरं मला? तू उगाच तुझ्या डोक्यातनं काहीतरी मिसकन्सेप्शन्स घालून घेतलं शिवाबद्दल। मी मूर्ख आहे असं म्हणत नाही मी। ऑनेस्टली मला असं वाटतंय की तिने मला अडचणीत खूप मदत केली, खूप केलं तिने माझ्यासाठी, आणि आता मे बी तिला काहीतरी अडचण आहे। असं काय वाटतंय तुला?
काय माहिती ते बाईक रेस मध्ये तिने भाग घेतलाय, मे बी म्हणून असेल, आय डोंट नो. ते काही असो, पण आता तू परत कोणत्या भानगडीत अडकू नको. मी भानगडीत अडकतो का रे? नाही म्हणजे मी अडकतो आणि नाही. तू मला सोडवायला येतो. हो येस, सारखं मी कुठल्याही भानगडीत अडकत नाही, स्वतःहून जाऊन. हो बरोबर, माफ कर. भानगडीच माझ्या मागे मागे येतो. माफ केलं, जा. शिवा, मला ना एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं. म्हणजे ते असं की योग्य वेळी योग्य ठिकाणी तू नेहमी कशी काय असतेस बुवा? हा? आज त्या ठिकाणी इतकी माणसं होती, पण कुणाच्याही लक्षात नाही आलं की ती काच फोडून त्या बाळाला बाहेर काढावं. पण ते तू केलंस. अहो असं काही नाही, मला त्यावेळी जे सुचलं ते मी केलं. बरं ऐक, या हाताला तुला किमान आठवडाभर तरी जपावं लागेल. नाही, त्याची अडचण नाहीये काका, पण ऐक ना, तुम्हाला काका म्हणू नकोस. मला ना, मला सगळे भाऊ म्हणतात, तू मला भाऊ म्हण. ठीक आहे भाऊ. मी काय म्हणते, मी आता जरा निघू का? मला ना खूप महत्वाचं काम आहे. अगं असं काय करतेस? मी तुला आत्ताच सांगितलं ना, तुला जरा याला आराम द्यावा लागेल, नाही तर ती जखम बरी होणार नाही. नाही बरोबर आहे तुमचं, पण काय काम पण खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी तर मी 2 दिवस घरी पण नाही राहणार. घरी पण नाही राहणार आहे म्हणजे? काय, मी घरी गेली ना तर आई मला इतकं ओरडेल ना, मला घरातनं बाहेरच नाही पाठवणार. आणि ते काम खरंच महत्वाचं आहे. तुझं गॅरेज आहे? हा. आणि तिथे राहायची सोय आहे? नाही, मी करीन काहीतरी व्यवस्था, पण मी 2 दिवस तिथेच राहीन, कारण की आई मला खरंच खूप ओरडेल. बरं काका, नाही काका, भाऊ, खरंच थँक्यू. तुम्ही मला खूप मदत केली. येते मी आता. शिवा, एक मिनिट. शिवा, तू एवढी सगळ्या लोकांना मदत करतेस, एकदा तर तू माझा जीव वाचवलास आणि आज त्या मुलाला पण वाचवलंस. आणि आज तुला स्वतःला मदतीची गरज असताना मी जर तुला मदत केली नाही तर मला बरं वाटणार नाही. म्हणजे तर तू काय म्हणालीस, तुला घरी जाता येणार नाही, हे हाताला लागलंय वगैरे म्हणून आई ओरडे. हो मग तेच ना, मी गॅरेजवर जाऊन राहणार आहे. गॅरेज मध्ये कशाला? माझ्या घरी चल. हो नाही घरी नको तुमच्या, नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी गॅरेजवर राहणार आहे. तू गॅरेज मध्ये राहणार आहेस, त्याऐवजी माझ्या घरी राहा ना. आणि उद्या असाही गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवाला सणासुदीच्या दिवशी तुम्ही स्वतःच्या घरी राहता आणि तू तुझ्या घरी नसशील पण माझ्या घरी तर असशील ना. हे बघा भाऊ, उगाच तुम्हाला त्रास कशाला? मी खरंच म्हणते, मी गॅरेजवर राहीन, मला नाहीये प्रॉब्लेम. अजिबात कशाचा विचार करू नकोस, बिनधास्त राहा, ऑकवर्ड तर वाटूनच घेऊ नकोस. माझ्या घरातले सगळे एकदम मोकळे आहेत आणि तू माझ्या मुलीसारखी आहेस, मग मुलीची काळजी घ्यायला नको. आणि शिवा, तू जर आली नाहीस ना तर मग मी नाराज होईल. अहो भाऊ, पण ठीक आहे, मी येते तुमच्या घरी. कशी बोललीस एकदम. चला आता घरी सगळ्यांना सरप्राईज देऊया. चल रे, गाडी काढ लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.